कुठचं आले माहितीये? स्वर्गात आली. तर गाईज आता आम्ही चेंज वगैरे केलं आणि आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये. चला सगळ्यांनी चेंज केलं. गाडी काढते. गरम पाण्यात आंघोळ केली तर गरम व्हायला लागलं ना. हाय गाईज, तर आम्ही आता चाललोय वज्रेश्वरीच्या मंदिरामध्ये. आता आम्ही लोक फ्रेश झालो, कपडे चेंज केलेले. आता चाललो आम्ही. चलो भेटू मग मंदिरामध्ये. बाय. मला 2 वर्ष पहिले आपण पार्टी केलेली ना इथे. पिंकी पंकी घेते ना. ओटी घेतली इथे आम्ही देवीची. तिथं काढ राणे. तर आता आमचं मस्तपैकी दर्शन झालंय. खूप छान दर्शन झालं. लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा गर्दी होती खूप. यावेळेस काही एवढी गर्दी नव्हती. दर्शन पण छान मिळालं आणि तुमच्यासोबत पण मी शेअर केलेलं आहे. पावसाला सुरुवात झाली आहे आणि आता आम्ही जेवण पण आणलंय, तर जेवण पण करू. आणि कुठे जायचंय गणेशपुरीला? आता वाजले 3 वाजले वाटतं. चला बारीक बारीक पाऊस उडून जायचं. तर आता आम्ही गणेशपुरीला चाललोय. चला यांचं काय चाललंय घ्यायचं? मोहित मोहित रडतोय. चष्मा लावून रडतोय गाईज.
चष्मा लावून रडतोय. Few moments later. तर आता आम्ही येऊन पोहोचलोय गणेशपुरीला. चप्पल काढा इथेच. चला याच डब्यामध्ये बाबा आले तिथे. तर आता दर्शन झाले आमचे. आता आम्ही इथे घरून जेवण घेऊन आलेले. सोनाने जेवण बनवले मस्त. काय काय आणले जेवण? आता जेवण करायला बसते. तुम्हाला दाखवतो. गोड दशमी सोनाच्या हाताचं भरीत. चटणी कोणी बनवली शेंगदाण्याची चटणी. हा दशम्या आहे त्या. गोड चपाती आहे. आला म्हणून गोड वाटतंय. टांगून ठेवतो. काय पाऊस आला खतरनाक. काय चप्पल घालून आली. पाऊस पडत आली नाही. चालले आपण घरी. कुठे चाललो? भिवंडी मराठेवाड्याला चाललोय आता आम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात.
समोरच दिसलं डायरेक्ट. काय दिसत ना. बाप रे बाप. एकच मिनिट. चला मामा चला वरती. वरती चला. आता महाराजांची मूर्ती बघायची तेव्हा तुला अजून आंगळ घालते. सोनार आणि चला पटापट. या महाराष्ट्राच्या मातीत घुमतच नव्हती. अशा वेळी 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वैद्य तृतीया वाघस्ते नडला त्याला फाडला असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. याच छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला स्वराज्य घेतला आणि स्वराज्याचं तोरण मांडलं. असे असं म्हटलं जातं की वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याचं तोरण बांधलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं एक तारा चमकला आणि हेच यावरच एक आधारित गाणं सादर करतो. ना एकदम भारी असं प्रसिद्ध हा ना, एकदम भारी स्वर्ग. म्हणजे व्हिडिओ मध्ये तर दिसतच छान
पण म्हणजे प्रत्यक्षात असं वाटतंय ना की मी शब्दात वर्णन नाही करू शकत असं आहे मंदिर. बापरे, असं वाटतंय डायरेक्ट की महाराज आहेत या जागेवर. राणी कसं वाटतंय का? राणी कसं वाटतंय? एक नंबर भाई. एंट्री केला एंट्री केली ना तसं गुजबम्स आले माहितीये. स्वर्ग झाली. खूप सुंदर, अप्रतिम. गेले का स्वर्गामध्ये? स्वर्ग आम्ही इथंच बघितला. हाच स्वर्ग आहे. आमचा हाच स्वर्ग. जिवंतपणे स्वर्ग बघितला नाही का राणी? एक नंबर खरंच खूप सिरियसली. हा एक नंबर. हा शांत तो ताई बोलली तो खरंच खूप बेस्ट होता आणि तोच खरा आहे. म्हणजे व्हिडिओ तर आम्ही एवढा नाही काढला, जेवढा काढता आला तेवढाच काढला, फक्त आम्ही बघितलं सगळं. खूप छान, खूप छान. जिथे तुम्हाला ह्याच्यातून नाही कळाला व्हिडिओमधून, तर तुम्ही प्रत्यक्षात या आणि अनुभवात आमच्यासारखं पाहिजे. कारण की आम्ही हे फोनमध्ये कॅप्चर नाही करत, आम्ही आमच्या डोळ्यामध्ये कॅप्चर करतो. इतकं छान आहे, सिरियसली खूप छान आहे, खूप बघण्यासारखं. तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये तुम्ही असं कधी बघितलं नसणार ना. हे बघ ना दगडाचे पूर्ण. हा फोटो घेतला मामांनी. कसं वाटतंय तुम्हाला? मस्त ना. तुम्हाला तुला कसं वाटतंय रे? हा MC स्टँड आहे. सांग कसं वाटलं? नाही मग कसं वाटलं? महाराजांना ओळखतो ना, कसं वाटलं मग? हा ना, परत येऊ असं वाटतं. पहिली बात तर इथून जाऊशीच वाटत नाहीये, आणि गेलो तर मग परत लवकर येऊ. आता आलोय आम्ही शॉर्टकट परिवार. आता बहिणी वगैरे सगळे भाऊजी वगैरे आम्ही सगळे येणार पूर्ण परिवार घेऊन. छान. जय शिवराय. जय श्री. परत आले नाही रे लवकर काय. किती लकी नाही लोक इथं काम करणारे, जे इथं महिला इथे काम करणारे ते किती लकी असतील त्यांना रोज म्हणजे हा दर्शन भेटतं महाराजांचे. दर्शन बघायला भेटतं, संध्याकाळची आरती भेटते, इतकं छान रोज दर्शन भेटतं. सिरियसली खूप छान. आता इथे स्टॉल पण आहे, दोन तीन आहे सॉरी, इथे 7-8 स्टॉल पण आहे. तर आता आम्ही मंचुरियन भेळ खायला घेतली. चायची मजा घेत, फुरफुर करत. टीला चाय पण भारी आहे. चाय पण भारी. भाऊ चाय कशी? इथे भिकारीच एक नंबर. काय मला गरम चाय पिता नाही येते. नका पिऊ मग. थंडी तर कोल्ड ड्रिंक पिता नाही कळत त्यांना काय करायचं. आपल्या जवळ दादा आत म्हणून अर्ध एवढं दे. दादा आपण चायची मजा घेऊ. मावाचा पेढा. काय घेणार रे? तर गाईज आता आम्ही चाललोय घरी. इथून निघतोय आम्ही आता मंदिरातनं. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला खूप जास्त आवडला असणार. आवडलास तर नक्की शेअर करा, लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय शिवराय. जय शिवराय. मान आहे, अभिमान आहे, गर्व आहे आणि माच पण आहे मराठी असल्याचा. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.